नमस्कार मित्रांनो, मिशन खाकी ऑनलाईन बॅच मध्ये आपलं मी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपला जो मराठीचा घटक आहे तो समोरचा घटक आपण बघूया. त्यासाठी जे बाकीचे उमेदवार असतील ते पटपट लाईव्ह येऊन जा, म्हणजे आपलं सेशन जे आहे ते आपण सुरू करूया. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो तुमचा आयडी पासवर्डचा होता, त्या ठिकाणी बऱ्याच अडचणी येत आहेत. त्यासाठी आपलं जे सॉफ्टवेअर आहे त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि 1 किंवा 2-3 दिवसात, येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं जे काय ते रेग्युलर त्यावरती तुमचे लेक्चर होतील. तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही आहे. लिंक तुम्हाला आली, तुम्हीच ओपन करू शकता. इतरत्र तुम्ही लिंक जरी शेअर करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही त्या ठिकाणी ब्लॉक होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. तुम्ही फी भरली आहे, तो लेक्चर तुम्हीच बघणार आहे. त्यामुळे त्यानंतर आता 1-2 दिवसानंतर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. बघा मित्रांनो, आपलं समोरचं प्रकरण आपण घेऊया. समोरचं प्रकरण कोणतं आहे तर, आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की बाकीचे जे उमेदवार आहेत ते पटपट लाईव्ह या. रहमान सरांनी वगैरे लिंक तर शेअरच केलेली असेल ग्रुपला, पटपट लाईव्ह या. आता बघा मित्रांनो, आपण काय काय बघितलं. आपण काल बघितलं सर्वनामाचे प्रकार बघितले. सर्वनामाचे प्रकार किती पडतात, एकूण मूळ सर्वनाम किती आहेत, लिंगानुसार बदलणारी सर्वनाम किती आहे, त्यानंतर वचन भेदानुसार बदलणारी सर्वनाम किती आहे. आठवतंय किती आहे, म्हणजे पटकन क्लिक झालं पाहिजे. सर्वनामाचे प्रकार किती 6, मूळ सर्वनाम किती 9, लिंगानुसार बदलणारे किती 3, वचन भेदानुसार बदलणारे किती 5. पटापट आपली मेमरी फास्ट चालली पाहिजे आणि अभ्यास करत चला रेग्युलर. आपल्याला काय व्हायचंय, पोलीस. मिशन खाकी. आपलं मिशन काय, खाकी. आपलं स्वप्न काय, खाकी. ते आपल्याला साकार करायचंय. त्यासाठी आपल्याला अभ्यास आणि मेहनत करणं अतिशय गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. कारण अभ्यास केला नाही तर मग आपलं काहीच होणार नाही. आणि तुम्हाला माहितीये, जागा तटपुंज आहेत, उमेदवार आहेत 10-10, 15-15 लाख. त्यात तुम्हाला तुमचं नाव त्या 15,000 जागेमध्ये तुमची जागा एक आहे, ते मानून तुम्हाला अभ्यास करणं आहे, एवढं लक्षात ठेवा. बघा, आता आपण सर्वनाम बघितला, पहिला शब्दाच्या जातीमधला पहिला घटक बघितला नाम. त्यावरही बऱ्यापैकी आपण प्रश्न वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या, कशा पद्धतीने विचारल्या जातात. त्यानंतर दुसरा घटक बघितला आपण सर्वनाम. सर्वनामाचे प्रकार किती आहेत, कशा पद्धतीने सर्वनामाचा वापर केला जातो, हेही सुद्धा आपण पूर्ण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आता तिसरा जो विकारी घटक आहे आपला विशेषण, अतिशय महत्वाचा घटक आहे. यावरती सुद्धा बऱ्याचदा प्रश्न जे आहे ते पोलीस भरतीला प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता विशेषण म्हणजे काय हे माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि विशेषणावरती प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात तेही सुद्धा मी सांगणारच आहे. आणि हे जे घटक आहे विशेषणाचे प्रकार वगैरे ते सुद्धा आपण बघणारच आहे. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर, विशेषण म्हणजे काय. आता या ठिकाणी बघा, विशेषण म्हणजे काय तर, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती मर्यादित करणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो, विशेषण म्हणतो. व्याख्या लिहून घ्या. या ठिकाणी लिहितोय मी, पुन्हा पुसून टाकतोय या मोकळ्या जागेत. नामाबद्दल सध्या हे पुसून घेणं, तुम्ही व्याख्या लिहून घ्या. नामाबद्दल लिहून घ्या पटपट. विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. काय विशेषण म्हणजे काय तर, नामाबद्दल विशेष माहिती सांगून, एखादं नाम असेल त्याबद्दल विशेष माहिती सांगून जी नामाची व्याप्ती आहे ती व्याप्ती मर्यादित करणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो, विशेषण म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, विशेषण. लिहून घ्या पटकन. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. पटपट लिहून घ्या, त्याला आपण विशेषण म्हणतो. आता त्याचं उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ, काळा कुत्रा. आता कुत्रा काय, यामध्ये नाम आहे. काय, नाम आहे. परंतु या ठिकाणी नामाच्या आधी या ठिकाणी जो शब्द आलेला आहे, काय आलेला आहे, काळा कुत्रा. कुत्रा कोणता आहे, सर्वच कुत्रे आहे. परंतु या ठिकाणी कोणता उल्लेख कशाचा आहे, काळा कुत्रा. काळा हा जो शब्द आहे यामध्ये काय म्हणून वापरलेला आहे तर, यामध्ये तो विशेषण म्हणून आलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. काळा कुत्रा. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. आता नाम काय आहे, कुत्रा आहे, त्याबद्दल विशेष माहिती काय सांगताय या ठिकाणी, काळा कुत्रा. म्हणजेच काय सांगितलं या ठिकाणी, विशेष माहिती सांगितली. म्हणजेच या ठिकाणी
जी विशेष माहिती सांगितली जाते त्याला काय म्हटलं जातं, विशेषण. या ठिकाणी हा काय आहे, विशेषण आहे. काय आहे, काळा हा विशेषण आहे. आणि या ठिकाणी कुत्रा जो आहे तो काय आहे, विशेष्य. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय आहे, कुत्रा काय आहे, विशेष्य. आणि या ठिकाणी काळा काय आहे, तर विशेषण आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगून, म्हणजेच नाम कोणतं, या ठिकाणी कुत्रा हा नाम आहे, त्याबद्दल विशेष माहिती काय सांगितलेली या ठिकाणी, कसा आहे तो, काळा आहे. विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द आहे कोणता, काळा. काय करतो, त्या कुत्र्याची जी व्याप्ती आहे ती मर्यादित करतो. कुत्रे भरपूर आहे परंतु काळा कुत्रा या ठिकाणी उल्लेख केलाय, म्हणजे त्या ठिकाणी त्याची व्याप्ती तो मर्यादित करतोय. काय करतोय, मर्यादित करतोय. म्हणजेच या ठिकाणी नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची जी व्याप्ती आहे ती मर्यादित जो करणारा शब्द असतो त्याला काय म्हटलं जातं, विशेषण म्हटलं जातं. विशेषणाची व्याख्या, उदाहरण कसं, काळा कुत्रा. आणखी काही जर उदाहरण बघितले, खूप लोक होती, खूप लोक. तर या ठिकाणी खूप लोक होती, माहित नाही कोणती होती, काय होती, परंतु खूप होती. खूप म्हणजे खूप सारी होती. म्हणजेच या ठिकाणी ह्या लोकांविषयी या ठिकाणी जी लोकांची जी व्याप्ती आहे ती मर्यादित करणारा या ठिकाणी शब्द कोणता आहे, तर या ठिकाणी शब्द आहे खूप. म्हणजेच या ठिकाणी विशेषण आहे. आता विशेषण म्हणजे काय समजलं, एखादं नाम असेल त्याबद्दल माहिती सांगून त्या नामाची जी व्याप्ती आहे ती मर्यादित करत असतात, त्या शब्दाला विशेषण असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपण बघूया विशेषण वगैरे आणि त्याचे प्रकार वगैरे सर्व बघूया. तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय मराठी विषय आहे, काळजी करायची गरज नाही, मी 24 तास अवेलेबल आहे, बरोबर आहे. आता यामध्ये बघा, आता आपल्याला काय करायचंय, विशेषणाचे प्रकार बघायचे आपल्याला. तर सर्वप्रथम विशेषण म्हणजे काय तुम्हाला समजलं, विशेषण म्हणजे काय समजलं का, कमेंट करा पटपट. तर विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती मर्यादित करणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो, विशेषण. आपण आताच उदाहरण बघितलंय, काळा कुत्रा. म्हणजेच काळा जो हा त्यामध्ये आहे कुत्र्याविषयी विशेष माहिती त्या ठिकाणी आहे. म्हणजेच काळा कुत्रा जो आहे तो त्या कुत्रा या नामाची जो व्याप्ती आहे तो मर्यादित करतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं विशेषण. आणि आपण हे बघितलंय, उदाहरणही बघितलंय. तो उदाहरण लिहून घ्या, व्याख्या लिहून घ्या. काळा कुत्रा, खूप लोक, असे 2-4 उदाहरण लिहून घ्या. समोरचं जे काही घटक आहे, काळा, त्यानंतर खूप लोक मधला खूप, तो काय असणार आहे, विशेषण असणार आहे. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, विशेषण म्हणजे काय आपण बघितलंय. आता विशेषणाचे आपण प्रकार बघूया. आता विशेषणाचे प्रकार किती पडतात सांगा बरं कमेंट मध्ये. विशेषणाचे प्रकार जे आहेत ते विशेषणाचे किती प्रकार आहेत सांगा बरं पटपट. विशेषणाचे किती प्रकार आहेत सांगा. तर विशेषणाचे किती प्रकार पडतात, तर विशेषणाचे 3 प्रकार पडतात. 3 प्रकार पडतात. आता 3 प्रकार कोणकोणते आहेत, तर यामध्ये बघा, गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण हे काय पडतात. मुख्य विशेषणाचे किती प्रकार आहेत, मुख्य तुम्हाला जर प्रश्न विचारला, मुख्य विशेषणाचे मुख्य किती प्रकार पडतात किंवा विशेषणाचे किती प्रकार पडतात, तर त्याचं उत्तर काय असायला पाहिजे, 3. कोणकोणते, गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण हे काय आहे, 3 विशेषणाचे प्रकार आहेत. आता यामध्ये आपण पहिला जो घटक आहे गुण विशेषण, तो गुण विशेषण आपण या ठिकाणी बघूया. आता गुण विशेषण म्हणजे काय, आपण विशेषण बघितलं. विशेषण म्हणजे काय, विशेषणाचे प्रकार किती आहेत, 3 पडतात. त्यापैकी गुण विशेषण पहिला आहे, दुसरा आहे संख्या विशेषण आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण. आता गुण विशेषण म्हणजे काय ते बघूया. आता गुण विशेषण म्हणजे काय, तुम्ही पटकन लिहून घ्या. तुम्हाला व्याख्या सांगतोय मी, पटकन लिहून घ्या, वही पेन काढा. ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुणधर्म किंवा जो विशेष आहे तो दाखविला जातो त्याला आपण काय म्हणतो, गुणविशेष असं म्हणतो. आता यामध्ये बघा, गुणविशेषणाचं उदाहरण सांगतोय, आंबट बोरे. आता या ठिकाणी बोरे हे नाम आहे. या ठिकाणी गुणविशेषणाची व्याख्या तुम्हाला मी काय सांगितली, की ज्या विशेषणाच्या नामाने कोणत्याही प्रकारचा गुण, बरोबर आहे, कोणत्याही प्रकारचा गुण किंवा त्याचं वैशिष्ट्य असेल, बरोबर आहे, किंवा त्याचा विशेष दाखवला जातो त्याला आपण काय म्हणतो, गुणविशेषण असं म्हणतो. तर गुणविशेषण या ठिकाणी उदाहरण बघा. आता आंबट बोरे. आता बोराचं या ठिकाणी गुण दाखवलेलं आहे, जी बोर आहे त्याचं गुण काय दाखवलेलं या ठिकाणी, आंबट. हा काय आहे, आंबट. बोर कशी आहे, तर आंबट आहे. म्हणजेच आंबट बोरे म्हणजेच त्यातला आहे बोराचा काय झाला, जी बोर आहे तर त्याचा काय झाला, गुण झाला, म्हणजे गोड ऊस. तशाच पद्धतीने आपण या ठिकाणी बघूया, गोड ऊस. आता ऊस आहे, त्याचा या ठिकाणी गुण काय आहे ऊसाचा, गोडपणा.
गोड हा गुण आहे त्याचा, आणि ऊसाच्या अगोदर हा गोड शब्द आलेला आहे, म्हणजे तो ऊसाचा काय दाखवतोय या ठिकाणी, गुण दाखवतोय. म्हणजेच हा काय झाला या ठिकाणी, गुण विशेषण. समजतंय, गुण विशेषण हा काय झाला या ठिकाणी, गुण विशेषण. म्हणजे तुम्हाला एखादं वाक्य देतील आणि त्या वाक्यामध्ये अशा पद्धतीने एक गोड ऊस, आता उदाहरण देतो तुम्हाला मी. उदाहरणार्थ, हा खूप गोड ऊस आहे, किंवा मग या ठिकाणी खूपही न घेता आपण हा गोड ऊस आहे. बरोबर आहे, हा गोड ऊस आहे. आता या ठिकाणी काय करतील तुम्हाला, हा गोड ऊस आहे या ठिकाणी अंडरलाईन देतील, आणि दिलेला जो या ठिकाणी विशेषण आहे ते विशेषणाचा प्रकार ओळखा. तर या ठिकाणी विशेषणाचा जो प्रकार असणार आहे गोड, तो काय असणार आहे, तो असणार आहे गुण विशेषण. काय असणार आहे, गुण विशेषण. कोणता प्रकार असणार आहे या ठिकाणी, गुण विशेषण. ऑप्शन देतील तुम्हाला, गुण विशेषण, संख्या विशेषण, आवृत्तीवाचक विशेषण, आणि त्यानंतर क्रमवाचक विशेषण. तर या ठिकाणी हा जो विशेषण आहे तो कोणता आहे, गुण विशेषण आहे. एवढं लक्षात आलं. गुण विशेषण म्हणजे काय तेही लक्षात आलं. काय की ज्या विशेषणाने, गुण विशेषण म्हणजे काय, तर ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणताही गुण किंवा वैशिष्ट्य दाखविला जातो त्याला आपण काय म्हणतो, गुण विशेषण म्हणतो. या ठिकाणी काय, ऊसाचा हा का गोडपणा काय, गोड काय, गुण आहे. बोराचा आंबट काय, गुण आहे. चित्र कसं आहे, रेखीव आहे. चित्राबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे, म्हणजेच हा चित्राचं गुण आहे. चित्र कसं आहे तर रेखीव आहे. हे काय, चित्राचं या ठिकाणी गुण दर्शविलेला आहे, म्हणजेच हे काय झालं, गुण विशेषण. आता यानंतर बघूया, आता गुण विशेषण झालंय, त्यानंतर संख्या विशेषण. बरोबर आहे, संख्या विशेषण. पहिला प्रकार झाला गुण विशेषण, दुसरा प्रकार झाला संख्या विशेषण. आता संख्या विशेषण म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा, दुसऱ्या नंबरचा घटक आहे आपला संख्या विशेषण. संख्या विशेषणाचे आता 5 प्रकार पडतात. पहिला आहे गणनवाचक, दुसरा आहे क्रमवाचक, तिसरा आहे आवृत्तीवाचक, चौथा आहे पृथक्वाचक, आणि पाचवा आहे अनिश्चितवाचक. आता हा पण घटक जो आहे याचे बरेच प्रकार आहेत, तो थोडासा बाजूला घेऊया. त्याआधी आपण तिसरा जो घटक आहे यामधला, पहिला गुण विशेषण, दुसरा संख्या विशेषण, आणि तिसरा सार्वनामिक विशेषण. तर आपण गुण विशेष बघितला, हा थोडासा बाजूला ठेवूया. यातला तिसरा जो घटक आहे सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण म्हणजे काय, तो मुद्दा आपण या ठिकाणी बघूया. आता सार्वनामिक विशेषण म्हणजे काय, जो या ठिकाणी सार्वनामिक विशेषणामध्ये काय, हा मनुष्य, माझे पुस्तक, तो मुलगा, म्हणजे या ठिकाणी काय सर्वनाम आहे. बरोबर आहे, सर्वनाम आहेत. परंतु या ठिकाणी जे सर्वनाम वापरले गेलेले, आपण कालच बघितलं सर्वनाम म्हणजे काय आणि सर्वनामाचा वापर कशा पद्धतीने करतात. परंतु या ठिकाणी सर्वनाम हा जो आहे मित्रांनो, तो या ठिकाणी नामाच्या आधी आलेला आहे. बरोबर आहे. सर्वनाम आपण वाक्यात कधी वापरतो, वाक्यात आपण सर्वनाम फक्त नामाच्या ऐवजी वापरतो. नाम असेल तर वापरत नाही. तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं मी, मुख्यमंत्री औरंगाबादला आले, ते त्यांनी शाळेला भेट दिली, ते मुलांना भेटले, अशा पद्धतीने त्यांनी, हे काय होतं त्या ठिकाणी सर्वनाम होतं. परंतु या ठिकाणी सर्वनाम आहे. बरोबर आहे, सर्वनाम आहे, परंतु या ठिकाणी नामाच्या आधी सर्वनाम आहे. काय, नामाच्या आधी सर्वनाम आहे, म्हणजेच या ठिकाणी काय आहे, तो सार्वनामिक विशेषण आहे. तो काय, सार्वनामिक विशेषण म्हणजे तो या ठिकाणी सर्वनाम म्हणून नाही आहे. सर्वनाम कधी असतो, ज्यावेळेस वाक्यात नाम नसतो आणि नामाऐवजी त्याचा वापर केला जातो. कसं, मुख्यमंत्री औरंगाबादला आले, त्यांनी शाळेला भेट दिली, त्यांनी काय सर्वनाम आहे. ते मुलांना भेटले, ते काय आहे, सर्वनाम आहे. ते मुलांना भेटले, परंतु ते मुख्यमंत्री मुलांना भेटले, मुख्यमंत्री औरंगाबादला आले, मुख्यमंत्री त्यांनी शाळेला भेट दिली असं म्हणतो का, नाही म्हणत. मुख्यमंत्री औरंगाबादला आले, त्यांनी शाळेला भेट दिली, त्यांनी शाळेला भेट दिली, म्हणजे त्या ठिकाणी सर्वनाम झालं. परंतु या ठिकाणी काय, तर या ठिकाणी नामाच्या आधी या ठिकाणी सर्वनाम वापरला जातो. तो, हा, माझे, हे काय सर्वनाम आहेत. तर नामाच्या आधी ज्या वेळेस सर्वनाम वापरला जातो त्यावेळेस काय होतं, तर त्यावेळेस होतं ते सार्वनामिक विशेषण. आता नाम काय, पुस्तक नाम आहे, मनुष्य नाम आहे, मुलगा नाम आहे, आणि नामाच्या आधी सर्वनाम वापरलेलं आहे. आणि या ठिकाणी अशा पद्धतीने जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तो कोणतं विशेषण असणार आहे, तर तो असणार आहे या ठिकाणी सार्वनामिक विशेषण. एवढा मुद्दा लक्षात घ्या. सर्वनाम जो आहे तो त्या ठिकाणी विशेषण होत नाही, परंतु या ठिकाणी नामाच्या आधी सर्वनाम वापरलेलं आहे. एवढा मुद्दा लक्षात घ्या. काय, तुम्हाला यामध्ये एवढाच मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की नामाच्या आधी काय विचारलंय, या ठिकाणी सर्वनाम आहे. नामाच्या आधी सर्वनाम आहे, म्हणजे ते काय, सार्वनामिक विशेषण आहे. आता सार्वनामिक विशेषणाचं जर एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण या ठिकाणी बघितलंय, हा मनुष्य, माझे पुस्तक,
तो मुलगा. या ठिकाणी ही जी सर्वनाम आहेत, आता हा, तो, पुस्तक, माझे, हे काय मूळची ही सर्वनाम आहे. मूळ काय आहे, हे सर्वनाम आहे. परंतु या ठिकाणी सर्वनाम म्हणून आलेली आहे का ती? नाही, नामाच्या आधी आहे ती. आणि या ठिकाणी सार्वनामिक विशेषण म्हणून त्यांचं कार्य आहे. आता या ठिकाणी बघा, ती आता सर्वनामे, आता या ठिकाणी ती सर्वनामे राहिली नाहीये. ती जरी सर्वनामे असेल, हा, तो, हे काय सर्वनाम आहे, परंतु या ठिकाणी ती नामाच्या आधी आहे. म्हणजे ती या ठिकाणी सर्वनाम म्हणून त्याचा उपयोग होत नाही. आणि नामाबद्दल जी आहे ती नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी या ठिकाणी ती आलेली आहे. म्हणजेच ती कशाची कार्य करतात, या ठिकाणी विशेषणाची कार्य करतात. मुलगा, कोणता मुलगा? तो मुलगा. तर काय, नामाबद्दल विशेष माहिती म्हणजेच विशेष माहिती सांगण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती सांगतोय, म्हणजेच या ठिकाणी विशेषण म्हणून आलेला आहे. तो काय विशेषण आहे, हा काय विशेषण आहे, आणि माझे काय तर विशेषण आहे. परंतु कोणतं विशेषण आहे तर सार्वनामिक विशेषण आहे. का सार्वनामिक विशेषण आहे तर जे सर्वनाम आहे ते नामाच्या आधी आलेलं आहे, म्हणून ते काय सार्वनामिक विशेषण आहे. एवढा घटक लक्षात आला. आता समोरचा घटक बघूया. बघितलं, हे दोन घटक समज तुम्हाला गुण विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. वाक्य तुम्हाला कशा पद्धतीने विचारला जातो, हा गोड ऊस आहे, त्यानंतर हा मनुष्य खूप गुणी आहे. हा मनुष्य खूप गुणी आहे. आता या ठिकाणी काय, हा मनुष्य, हा काय या ठिकाणी सर्वनाम आहे, परंतु नामाच्या आधी आलेलं म्हणजे तो सर्वनामाचं कार्य या ठिकाणी करणार नाही. तो या ठिकाणी काय करणार आहे, मनुष्याबद्दल अधिक माहिती सांगतो. मनुष्याची जी व्याप्ती आहे, हा मनुष्य म्हणजे त्याची व्याप्ती त्या ठिकाणी मर्यादित करतो. आणि नामाच्या आधी हा सर्वनाम आहे आणि तो नामाच्या आधी आलेला आहे, म्हणजे तो विशेषण आहे. नामाच्या आधी येणारा शब्द काय असतो, विशेषण असतो. आणि हा कोणता विशेषण आहे तर हा, तो, जो, हे काय सर्वनाम आहेत, म्हणून तो सार्वनामिक विशेषण आहे. काय सार्वनामिक विशेषण आहे. हे दोन्ही घटक समजले, गुण विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. यानंतर समोरचा जो घटक आहे तो घटक बघूया आपण या ठिकाणी. आता दुसरा जो महत्वाचा घटक आहे यामधला तो काय आहे, संख्या विशेषण. आता संख्या विशेषण म्हणजे काय तर संख्या विशेषण या ठिकाणी बघूया आपण. त्याचबरोबर यामध्ये बघा, आपण संख्या 10, 15, चौपट, दुप्पट, 5 पट, 9 पट, 10 पट अशा पद्धतीने जे आपण उच्चारला जातो, ज्या संख्या असतात त्याला काय म्हणतो आपण, संख्या विशेषण. आता संख्या विशेषण म्हणजे काय हे आपण व्यवस्थित बघूया. त्याचबरोबर या ठिकाणी जे काही सर्व हे घटक आहे हे संख्या विशेषणाचे प्रकार आहेत. पहिला, चौथा, 10 पट, सर्व, 1 1, 5 5, दोघे, चारी, पाव, चतकोर, हे काय संख्या विशेषण आहे. काय संख्या विशेषण आहे. परंतु या ठिकाणी आता संख्या विशेषणाचा वापर कशा पद्धतीने केला जातो तोही सुद्धा बघूया. आता पहिला जो घटक आहे, संख्या विशेषणाचे प्रकार किती आहेत, 5 आहेत. पहिला काय गणनवाचक, दुसरा आहे क्रमवाचक, तिसरा आहे आवृत्तीवाचक, चौथा आहे पृथकत्ववाचक आणि पाचवा काय या ठिकाणी अनिश्चित वाचक. तर या ठिकाणी 5 जे आहे ते कशाचे प्रकार आहेत, संख्या विशेषणाचे 5 प्रकार पडतात. प्रथम 3 प्रकार कशाचे पडतात, विशेषणाचे, गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. बरोबर आहे. आता दुसरा मुद्दा काय तर संख्या विशेषणाचे किती प्रकार पडतात तर संख्या विशेषणाचे 5 प्रकार पडतात. आता 5 प्रकार कोणकोणते पडतात हे या ठिकाणी आपण बघतोय. गणनवाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्व आणि अनिश्चित असे 5 काय तर असे 5 प्रकार पडतात. आता यामध्ये बघा 5 प्रकार. पहिला जो आहे तो काय आहे गणनवाचक. गणनवाचकचे सुद्धा पुन्हा 3 प्रकार पडतात. गणनवाचक म्हणजे काय तेही सुद्धा सांगतो. आता यामध्ये बघा गणनवाचक म्हणजे काय, ज्या ठिकाणी गणनवाचक म्हणजे या ठिकाणी अंकाचा जो संबंध आहे तो अंकाचा संबंध या ठिकाणी येत असतो. म्हणजेच या ठिकाणी 2 प्रकारे गणनवाचक हे केलं जातं. एक तर अक्षरांनी दाखवलं जातं 1 2 3 आणि दुसरा काय तर दुसरा दाखवलं जातं या ठिकाणी पहिला अक्षराने आणि दुसरा अंकाने. आता अंक म्हणजे हे आणि अक्षर म्हणजे काय हे इकडचे. आता या ठिकाणी बघा गणनवाचक मध्ये पहिला जो प्रकार आहे महत्वाचा तो आहे पूर्णांक वाचक. आता पूर्णांक वाचक म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण संख्या दिलेली असते. पूर्ण संख्या दिलेली असते म्हणजे काय पूर्णांक वाचक 1 2 3 5 हे काय पूर्णांक वाचक आहे. काय 1 2 3 आणि 5 हे काय या ठिकाणी पूर्णांक वाचक आहे. आता पूर्णांक वाचक कशा पद्धतीने असतं त्यानंतर क्रमवाचक आहे. सर्वप्रथम आपण पूर्णांक वाचक बघूया. पूर्णांक वाचक म्हणजे काय 1 2 3 4 अशा पद्धतीने जे अंक असतात त्याला आपण काय म्हणतो पूर्णांक वाचक. आता या ठिकाणी बघा
वाक्यामध्ये कोणताही शब्द आला आणि या ठिकाणी जर विचारलं तुम्हाला काय याचं उत्तर किंवा मग पूर्णांकवाचक ओळखा किंवा मग या ठिकाणी विशेषण ओळखा, त्यामध्ये जर 1 2 3 4 5 अशा प्रकारच्या जर संख्या असतील तर ते कोणतं विशेषण असणार आहे? ते असणार आहे पूर्णांकवाचक विशेषण. आता पूर्णांकवाचक विशेषणामध्ये जे अंक आहे ते अंकच विचारले जातात. यावरती एखादं उदाहरण बघूया आपण. 4 मुले खेळत होती. काय? 4 मुले खेळत होती. 4 मुले खेळत होती म्हणजे काय? या ठिकाणी हे 4 काय आहे? तर हे 4 आहे पूर्णांकवाचक. या ठिकाणी बघा 4 काय या ठिकाणी पूर्णांकवाचक आहे. काय? पूर्णांकवाचक या ठिकाणी विशेषण आहे. 4 मुले खेळत होती म्हणजेच या ठिकाणी काय? या ठिकाणी अंडरलाईन करतील आणि याचा प्रकार ओळखा म्हणतील तर ते काय असणार आहे? या ठिकाणी पूर्णांकवाचक. यानंतर दुसरा जो घटक आहे तो दुसरा घटक बघूया अपूर्णांकवाचक. दुसरा जो घटक आहे तो काय? अपूर्णांकवाचक. आता अपूर्णांकवाचक मध्ये काय आहे? तर अपूर्णांकामध्ये काय येतं तुम्हाला माहिती आहे. अपूर्णांक आपण शिकलेला आहे 1/2 1/4 1/9 1/11/25 हे काय? अपूर्णांक आहे. आता अपूर्णांकवाचक म्हणजे काय? तर या ठिकाणी अपूर्णांकवाचकामध्ये काय येतं? पाऊण. पाऊण म्हणजे काय? तर 1/3 1/2 अर्धा म्हणतो, 1/3 आपण या ठिकाणी पाऊण म्हणतो. त्यानंतर 3/4 त्यानंतर 1/2 अशा पद्धतीने हे काय? अर्धा पाऊण त्यानंतर चतकोर अशा पद्धतीने 1/4 म्हणजे काय? तर 1/4 म्हणजे चतकोर. अशा पद्धतीने ज्या वेळेस अपूर्णांकामध्ये त्याचा वापर केला जातो त्यावेळेस या ठिकाणी काय होतं? तर या ठिकाणी होतं अपूर्णांकवाचक विशेषण. काय? अपूर्णांकवाचक संख्या विशेषण किंवा मग अपूर्णांकवाचक विशेषण. या ठिकाणी अपूर्णांकवाचक. आता अपूर्णांक तुम्हाला माहिती आहे. अपूर्णांक तुम्हाला उदाहरणही सांगितलं मी. तर अशा पद्धतीने जर एखादं उदाहरण येत असेल मी आज पाऊण भाकर खाल्ली. या ठिकाणी बघा मी आज पाऊण भाकर खाल्ली आणि या ठिकाणी जर पाऊण या शब्दाला जर या ठिकाणी अंडरलाईन केलेली असेल आणि जर विचारलं विशेषणाचा प्रकार ओळखा तर आपण डोळे बंद करून आपलं उत्तर कोणतं असायला पाहिजे? अपूर्णांकवाचक. कसं? तर पाऊण हा शब्द अपूर्णांकामध्ये आहे. 1/3 किंवा 1/4 1/3 म्हणजे काय? पाऊण. तर या ठिकाणी पाऊण हा शब्द काय? तर तो अपूर्णांक आहे आणि त्यामुळे अपूर्णांकवाचक या ठिकाणी ते विशेषण असणार आहे. झालं अपूर्णांकवाचक विशेषण म्हणजे काय ते समजलं. मी तुम्हाला डायरेक्ट उदाहरण सोडवून देतोय. यानंतर साकल्यवाचक विशेषण. आता साकल्यवाचक विशेषण म्हणजे काय? आता साकल्यवाचक म्हणजे सर्वच्या सर्व. बरोबर आहे? सर्वच्या सर्व. साकल्यवाचक विशेषण म्हणजे काय? तर साकल्यवाचक विशेषण म्हणजे सर्वच्या सर्व. आता या ठिकाणी याच्यावरती बघा साकल्यवाचक विशेषण म्हणजे काय? तर सर्वच्या सर्व. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. अपूर्णांक म्हणजे काय? अपूर्णांकामध्ये 1/2 1/3 पाऊण अर्धा अशा पद्धतीने येतात. त्यानंतर पूर्णांकवाचक म्हणजे काय? पूर्ण संख्या. पूर्णांकवाचक म्हणजे 1 2 3 4 5 100 200 1000 5000 10000. तर अपूर्णांकवाचक बघितलंय. तिसरा जो महत्वाचा घटक आहे गणनवाचकचा तो आहे साकल्यवाचक विशेषण. साकल्यवाचक विशेषण म्हणजे काय? सर्वच्या सर्व. एवढं लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा सर्व गायी जात होत्या. सर्व गायी जात होत्या. आता अशा पद्धतीने प्रश्न आला आणि सर्वला जर या ठिकाणी अंडरलाईन असेल आणि विशेषणाचा प्रकार ओळखा तर यामध्ये काय? सर्व गायी. साकल्यवाचक म्हणजे काय? सर्वच्या सर्व. आता सर्व गायी जर येत असेल या ठिकाणी तर ते काय होणार आहे? कोणतं विशेषण होणार आहे? साकल्यवाचक विशेषण होणार आहे. आता दोघे ते दोघे खूप छान मित्र आहेत. ते दोघे खूप छान मित्र आहेत. आता या ठिकाणी काय? दोघे. आता दोन या ठिकाणी आहे. 5 2 4 5 हे अपूर्णांकवाचक आहे. परंतु अपूर्णांक आणि साकल्यवाचक म्हणजे काय? दोघेही. दोघेही 4चे 4 जर असेल तर तो काय असणार आहे? 4 मित्र आहे. ते काय असणार आहे? अपूर्णांकवाचक. 4ही मित्र आहे. 4ही म्हणजे काय? सर्वच्या सर्व. जे 4 आहे ते 4ही. बरोबर आहे? 4ही किंवा 4ही काय? हे काय? सर्वच्या सर्व. दोघे. आणि यात महत्वाचा जो शब्द आहे तो आहे उभयता. उभयता हा महत्वाचा शब्द आहे आणि उभयता म्हणजेच सर्वच्या सर्व. तर या ठिकाणी कोणत्याही वाक्यात उभयता शब्द दिसला तर ते कोणतं असतं? साकल्यवाचक विशेषण असणार आहे. म्हणजे या ठिकाणी दोघे 4ही उभयता अशा पद्धतीचे जर तुम्हाला या ठिकाणी विशेषण जर असलं तर ते कोणतं विशेषण असणार आहे?
ते असणार आहे साकल्यवाचक विशेषण. हे डायग्राम काढून तुम्ही असे जे पॉइंट आहे ते पॉइंट या ठिकाणी लिहून घ्या. तर साकल्यवाचक विशेषण असणार आहे. साकल्यवाचक विशेषण म्हणजे काय, तर सर्वच्या सर्व कोशामध्ये येतात, साकल्यवाचक विशेषणामध्ये येतात. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण बघितलं पूर्णांक बघितलाय आणि त्यानंतर साकल्यवाचक बघितलंय. म्हणजे आपला गणनवाचक हा जो महत्वाचा घटक आहे तो घटक या ठिकाणी आपण समाप्त केलेला. कशा पद्धतीने गणनवाचक म्हणजे काय, तर गणनवाचक म्हणजे त्या ठिकाणी संख्याचा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असतो. तर या ठिकाणी पूर्णांकवाचक मध्ये आपण बघितलं 1 2 3 4 जेवढे अंक असतील तेवढे सर्वच्या सर्व, म्हणजेच 1 2 3 4 5 10,000 15,000 20,000 जे असतील ते. यानंतर दुसरा अपूर्णांकवाचक. अपूर्णांक म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, अर्धा, पाऊण, चतकोर, पाऊण अशा पद्धतीने जे आहे ते काय येतं, ते येतं अपूर्णांक वाचक. यानंतर समोरचा जो घटक आहे तो काय, साकल्यवाचक. साकल्यवाचक म्हणजे काय, तर साकल्यवाचक म्हणजे सर्वच्या सर्व. माहितीये साकल्यवाचक म्हणजे काय, सर्वच्या सर्व. आपण आताच बघितलंय की साकल्यवाचक म्हणजे काय, या ठिकाणी उदाहरणे बघितले. सर्व गायी या ठिकाणी जात होत्या, म्हणजेच हा सर्व काय आहे, तर सर्व या ठिकाणी कोणता विशेषण आहे, तर तो आहे या ठिकाणी साकल्यवाचक विशेषण. यानंतर दुसरा जो महत्वाचा घटक आहे उभयता. हा जर शब्द त्यामध्ये येत असेल तर तो कोणता घटक असणार आहे, तो असणार आहे या ठिकाणी साकल्यवाचक. चारी, दोघे अशा पद्धतीचे जे काही विचारले जाते तुम्हाला ते कशामध्ये येणार आहेत, तर ते येणार आहे साकल्यवाचक विशेषण. आता दुसरा महत्वाचा जो घटक आहे संख्या विशेषणातला, पहिला आपण बघितलाय गणनवाचक. गणनवाचकचे प्रकार जे आहे ते प्रकार सुद्धा आपण या ठिकाणी बघितले. आता या ठिकाणी प्रकार पुसून टाकतोय. गणनवाचक म्हणजे काय ते आपण बघितलंय, गणनवाचकाचे प्रकार सुद्धा बघितले. आता दुसरा महत्वाचा घटक आहे, तो दुसरा महत्वाचा घटक आपण या ठिकाणी बघूया. आता क्रमवाचक. गणनवाचक मध्ये पहिला काय होतं, पूर्णांकवाचक 1 2 3 अशा पद्धतीने होतं. परंतु या ठिकाणी क्रमवाचक म्हणजे काय, या ठिकाणी 1 आहे का नाही, 2 आहे का नाही, काय पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, आठवा, 8वी 9वी 10वी, हे काय, हे क्रमवाचक आहे. काय, क्रमवाचक आहेत. म्हणजेच या ठिकाणी क्रमवाचक म्हणजे काय, तर पहिला वर्ग असेल, पहिला वर्ग, चौथा मुलगा, एखादी रांग असेल त्यात काय, तो उभा असलेला चौथा मुलगा. तर या ठिकाणी चौथा, पहिला हे काय आहे, तर हे आहे क्रमवाचक विशेषण. आता या ठिकाणी वाक्यात तुम्हाला अशा पद्धतीने जर प्रश्न विचारला आणि विशेषण ओळखा जर सांगितलं आणि पहिला, चौथा, 8वी 5वी 7वी अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी नामाच्या आधी एखादा शब्द असेल तर तो कोणता, तो विशेषण असेल तर तो कोणतं विशेषण असणार आहे, तर तो असणार आहे क्रमवाचक विशेषण. काय असणार आहे, तो क्रमवाचक विशेषण. हा मुद्दा लक्षात असू द्या. तुम्हाला वाक्यामध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, फक्त यावरती तुम्हाला बघायचं आहे. तर प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, पहिला वर्ग मिळाला, राहुलला पहिला वर्ग मिळाला. तर या ठिकाणी पहिला याला अधोरेखित केलेला आहे आणि याची जर आपल्याला सांगितलंय की विशेषणाचा प्रकार ओळखा, तर विशेषणाचा प्रकार कोणता असणार आहे, या ठिकाणी क्रमवाचक. कारण क्रमाने आहे, पहिला दुसरा. आपण म्हणतो तुझा कितवा क्रम आला रे, तुझा कितवा क्रमांक आला रे, तर क्रमांक म्हणजे काय, तर क्रमवाचक. आणि या ठिकाणी आपण काय म्हणतो, नाही माझा वर्गात माझा टेस्ट सिरीजला 3रा क्रमांक आला, माझा टेस्ट सिरीजला पहिला क्रमांक आला. म्हणजेच हा पहिला दुसरा जो क्रमांक असतो तो काय असतो, क्रमवाचक असतो. आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तो काय असतो, या ठिकाणी क्रमवाचक विशेषण असतो. बरोबर आहे, काय असतो, क्रमवाचक विशेषण. म्हणजे दुसरा जो घटक आहे क्रमवाचक विशेषण, हे समजलं असेल. या ठिकाणी विशेष संख्या विशेषणाचा प्रकार जो आहे दुसरा क्रमवाचक विशेषण, पहिला, चौथा, 8वी अशा पद्धतीने जर लिहिलं तर ते तुम्हाला नक्कीच समजून जाईल. यावरही मी तुम्हाला जे उदाहरण आहे ते उदाहरणही देईल. व्हॉट्सअपचा तुमचा जो ग्रुप आहे किंवा मग आपला जो काही लिंक हे आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती मी तुम्हाला 10 क्वेश्चन यावरती देतो. ते सर्व 10 क्वेश्चन तुम्ही यावरती सोडवायचे. त्यानंतर बघितलं आपण पहिला, चौथा क्रमवाचक. आता दुसरा महत्वाचा मुद्दा काय, तर आवृत्तीवाचक. आवृत्ती म्हणजे काय, पुनरावृत्ती जसं म्हणतो त्याला आपण, तशाच पद्धतीने या ठिकाणी काय, तर या ठिकाणी आवृत्ती वाचक. आता आवृत्ती वाचक संख्या विशेषण म्हणजे काय, आता आवृत्ती वाचक संख्या विशेषण म्हणजे काय ते आपण बघूया. चौपट काय, चौपट मुले, दसपट, द्विगुणित आनंद झाला. आपल्याला एखादी चांगली घटना घडली तर आपण काय म्हणतो, मला द्विगुणित आनंद झाला. दसपट पैसे मिळाले,
दसपट पैसे मिळाले, चौपट मुले आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी आवृत्तीवाचकाचा वापर केला जातो. आता हे जे वाक्य आहे चौपट, दसपट, द्विगुणित हे काय आवृत्तीवाचक विशेषण आहेत. काय आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहेत. म्हणजेच विशेषणाचा जर प्रकार विचारला या ठिकाणी, आता तुम्हाला या ठिकाणी जर प्रश्न विचारला चौपट हा काय आहे, चौपट वाक्य असेल एखादं आणि चौपटला अंडरलाईन केलेली असेल आणि विशेषणाचा प्रकार जर विचारला तर या ठिकाणी ऑप्शन येतील गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण आणि तिसरा असेल यापैकी नाही. तर या ठिकाणी आपण कशाचे उपघटक बघतोय, संख्या विशेषणाचे, म्हणजेच हा संख्या विशेषण असणार आहे. क्रमवाचक असेल, आवृत्तीवाचक असेल, पृथकत्व असेल, अनिश्चित आणि गणनवाचक असेल, यातलं कोणतंही एखादं घटक जरी असलं ते काय असणार आहे, संख्या विशेषण असणार आहे. परंतु उपप्रकारामध्ये जर विचारले तर तुम्हाला गणनवाचक आहे, क्रमवाचक आहे, आवृत्तीवाचक आहे की पृथकत्ववाचक आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. परंतु डायरेक्टली जर ह्या तीनच ऑप्शन असले त्यापैकी तर संख्या विशेषण त्याचं उत्तर येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी चौपट, दसपट, द्विपट, द्विगुणित अशा पद्धतीने जे काही विशेषण वापरले जातात, ह्या विशेषणे संख्येची किती वेळा या ठिकाणी आवृत्ती झाली आहे हे दाखवितात. आता या ठिकाणी बघा 4 वेळा आवृत्ती झाली आहे, 10 वेळा आवृत्ती झाली आहे, 2 वेळा आवृत्ती झाली आहे. म्हणजेच ही जी विशेषण आहे ती काय दाखवतात, तर एखाद्या घटकाची आवृत्ती किती वेळा झालेली आहे, म्हणजेच या ठिकाणी आवृत्तीवाचक विशेषण त्याला म्हटलं जातं. काय एखाद्या घटकाची जी आवृत्ती आहे ती आवृत्ती किती वेळा झालेली आहे, फ्रिक्वेंट म्हणतो आपण त्याला, पुन्हा पुन्हा म्हणजेच पुनरुच्चार किती वेळा झालेला आहे, म्हणजे किती वेळा झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आवृत्ती झालेली म्हणजे पुनरावृत्ती ज्याला म्हणतो आपण, ती आवृत्ती झालेली या ठिकाणी. आवृत्ती म्हणजे किती वेळा, द्विगुणित म्हणजे 2 वेळा झालेली आहे, दसपट म्हणजे 10 वेळा झालेली आहे, दसपट म्हणजे 10 वेळा झालेली आहे. 10 वेळा काय झालेली या ठिकाणी, आवृत्ती झालेली आहे 10 वेळा. म्हणजेच या ठिकाणी हा काय असणार आहे, आवृत्तीवाचक विशेषण. यामध्ये चौपट, दसपट, द्विगुणित अशा प्रकारचे 5 पट, 10 पट अशा पद्धतीने जे काही हे असतील ते या ठिकाणी आवृत्तीवाचक विशेषण असणार आहे. आता वाक्यामध्ये याचा उपयोग कसा होतो तो बघूया. मला आज द्विगुणित आनंद झाला, द्विगुणित आनंद झाला. आणि द्विगुणित काय, तर द्विगुणित आहे या ठिकाणी आवृत्तीवाचक, बरोबर आहे. द्विगुणित काय, आवृत्तीवाचक विशेषण किंवा मग आवृत्तीवाचक संख्या विशेषण. यानंतर समोरचा जो घटक आहे तो समोरचा घटक बघूया आपण. पृथकत्व वाचक संख्या विशेषण. आता पृथकत्व वाचक संख्या विशेषण म्हणजे काय, या ठिकाणी गट पाडली जातात. पृथकत्व करणं म्हणजे काय, गट करणं. पृथकत्व करणं म्हणजे काय, पृथकत्व म्हणजे काय, तर गट पाडणे. पृथकत्व म्हणजे काय, एक एक. आता काय, एक एक मुलगा, एक एक मुले किंवा एक एक मुलगा, 5-5. आपण काय म्हणतो, एखादा आपल्याला गट पाड, मी काय म्हणणार, 5-5च्या गटाने उभे राहा, 5-5 लोक इकडे साईड लावा. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस काय होतं, पृथकत्ववाचक. पृथकत्ववाचक म्हणजे काय, पृथक्करण करणे म्हणजे काय, एकत्रित करणे. पृथकत्व म्हणजे काय, एकत्रित करणे किंवा गट करणे. आणि गट करणे म्हणजे काय, त्यालाच आपण काय म्हणतो, पृथकत्व वाचक या ठिकाणी आपण त्याला म्हणत असतो. आता या ठिकाणी एक एक मुलगा म्हणजेच एक एक हा काय आहे, तर पृथकत्व वाचक ते विशेषण आहे. काय आपण काय केलं, एक एक मुलगा म्हणजे त्या ठिकाणी गट पाडले, 5-5 गाई, 5-5 गाई. म्हणजे या ठिकाणी 5-5चे काय केले आपण, गट पाडले. गट पाडणे म्हणजे काय, पृथकत्व करणे. आणि पृथकत्व करणे म्हणजेच काय, गट पाडणे. आणि गट पाडणे म्हणजेच पृथकत्व करणे. आणि या ठिकाणी आपण जर गट पाडले तर ते या ठिकाणी काय होणार आहे, तर ते होणार आहे पृथकत्व वाचक या ठिकाणी विशेषण होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी पृथकत्व वाचक विशेषण म्हणजे काय हे लक्षात आलंय, जे की या ठिकाणी 1-1, 5-5, 10-10 अशा पद्धतीने जे काही वेगवेगळे घटक आहे किंवा पृथकत्व या ठिकाणी जे घटक आहे ते आपण काय करतो, पृथकत्व करतोय, म्हणजे त्याचा गट पाडतोय. आणि ज्यावरून असा बोध होत असेल की त्या विशेषणाला आपण काय म्हणतो, पृथकत्व वाचक विशेषण. ज्या विशेषणावरून आपल्याला कशाचा बोध होत असेल, गट पाडण्याचा बोध असेल, पृथकत्व करण्याचा बोध होत असेल, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो पृथकत्व वाचक विशेषण. पृथकत्व वाचक विशेषण म्हणजे काय, तर पृथकत्व वाचक विशेषण म्हणजे गट पाडणे. या ठिकाणी लक्षात ठेवा, 1-1, 5-5 असे जे गट पाडत असतो आपण, त्या ठिकाणी कोणतं विशेषण होतं, तर त्या ठिकाणी होतं पृथकत्व वाचक विशेषण. त्यानंतर अनिश्चित विशेषण. आता त्यामध्ये बघा, अनिश्चित विशेषण म्हणजे काय, तर या ठिकाणी
विशेषण सॉरी, आपण या ठिकाणी एक घटक बघितला होता जो की या ठिकाणी प्रकार होता, विशेषण होता उभयता, सर्व, काही या ठिकाणी. तर यामध्ये आणि यामध्ये काय फरक आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. आता यामध्ये बघा, सर्व, थोडी, काही, इतर, या ठिकाणी जी काही अनिश्चित आहे, बरोबर आहे, अनिश्चित आहे. म्हणजेच या ठिकाणी सर्व म्हणजे आपल्याला संख्याचा या ठिकाणी बोध होतोय का? नाही होत. सर्व म्हणजे काय, तर या ठिकाणी सॉरी, या ठिकाणी आपण जो बघितला होता मित्रांनो, उभयता, त्यानंतर चारी, पाची म्हणजे जेवढे आहेत तेवढेच्या तेवढे सगळे, परंतु त्यामध्ये आपण सर्व जो सांगितलं होतं, सर्व घटक जो आहे तो या ठिकाणी अनिश्चित म्हणून वापरला जातो. परंतु या ठिकाणी चारी, उभयता म्हणजे जेवढे घटक आहेत तेवढे सर्वच्या सर्व, या ठिकाणी कुठे, या ठिकाणी जेवढे घटक आहे तेवढे सर्वच्या सर्व यामध्ये त्याचा समावेश होत असतो. आणि यानंतर यामध्ये सर्वचा जो अर्थ आहे, सर्वचा अर्थ या ठिकाणी काय होणार आहे, तर सर्वचा अर्थ या ठिकाणी निश्चित होणार आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जी संख्या आहे ती संख्या आपल्याला कळणार नाही. म्हणजे सर्व मुले, थोडी भाकर, काही गाई, इतर वस्तू, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जो वापर करतो त्या ठिकाणी अनिश्चित आहे. थोडी भाकर किंवा थोडी साखर, यामध्ये आपल्याला काही बोध होतो का? थोडी साखर म्हणजे किती, चपटीभर काहीतरी असेल, परंतु या ठिकाणी थोडी म्हणजे काय, तर अनिश्चित आहे. थोडी म्हणजे तुम्हाला जर सांगितलं मी मला थोडी साखर द्या, तर त्यामध्ये काय येणार आहे, अनिश्चित येणार आहे. थोडी म्हणजे तुम्ही चपटीभर आणणार असाल, कोणी पशी भरून आणेल, तर अशा पद्धतीने थोडी म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला अनिश्चित आहे, म्हणजे तो फिक्स नाहीये. आपल्याला जर सांगितलं 1 किलो साखर सांगितली 1 किलो आणणार, परंतु या ठिकाणी थोडी म्हणजेच सर्वांनी वेगवेगळे, सर्वांसाठी ती वेगवेगळी असणार आहे. थोडी म्हणजे काय, थोडी एवढूशी एवढूशी किती आहे, परंतु थोडी म्हणजे या ठिकाणी अनिश्चित आहे आपल्यासाठी. निश्चित आहे का ते नाही. निश्चित कोणते, इकडचे जे आहे 1 किलो, अर्धा किलो, पाऊण किलो, जे की त्यामध्ये येत असतात. परंतु या ठिकाणी तसं नाहीये. या ठिकाणी काय, या ठिकाणी थोडी जी आहे ते काय, अनिश्चित आहे. त्याचबरोबर काही गुरे, काही गाई, इतर वस्तू, ह्या काय, इतर वस्तू म्हणजेच काय, निश्चित आहे का, नाहीयेत, इतर वस्तू. तर या ठिकाणी अनिश्चित जे आहे ते अनिश्चित या ठिकाणी हे सर्वनाम आहे. आता यानंतर बघा मित्रांनो, महत्वाचा जो घटक आहे बघा मित्रांनो, तर अनिश्चित म्हणजे काय, तर ती त्यामध्ये आपल्याला कोणत्याही संख्येचा बोध होत नाही. म्हणजे ते काय, अनिश्चित आहे. या ठिकाणी आपण काय बघितलं, चारी, उभयता, सर्वच्या सर्व म्हणजे ते काय होतं, साकल्यवाचक. काय होतं, साकल्यवाचक. म्हणजेच या ठिकाणी साकल्यवाचक म्हणजे सर्वच्या सर्व. तर सर्व गायी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं मी, सर्व गायी. तर सर्व ज्या गायी असणार आहे मित्रांनो ते असणार आहे या ठिकाणी अनिश्चित सर्वनाम, सॉरी अनिश्चित विशेषण. परंतु साकल्यवाचक जे आहे ते साकल्यवाचक म्हणजे सर्वच्या सर्व. सर्व हा घटक त्यामध्ये येत नाही. हा जो या ठिकाणी शब्द आहे सर्व, हा काय असणार आहे, या ठिकाणी अनिश्चित सर्वनाम असणार आहे. परंतु या ठिकाणी साकल्यवाचक जे आहे ते साकल्यवाचक मध्ये जेवढे आहे तेवढे, सर्वच्या सर्व म्हणजेच या ठिकाणी 4 असेल तर 4ही लोक. उभयता, सर्वच्या सर्व म्हणजेच या ठिकाणी जे घटक आहे ते जेवढे आहे, 5 आहे, 10 आहे, 10ही म्हणजे सर्वच्या सर्व. परंतु सर्व हा जो घटक आहे तो अनिश्चित मध्ये येतो. या ठिकाणी संख्येचा आपल्याला बोध होत नाही. सर्व जरी असेल तरी या ठिकाणी संख्येचा बोध होत नाही. म्हणून हा काय असणार आहे, सर्व गायी. तर तो असणार आहे त्या ठिकाणी अनिश्चित जो आहे तो अनिश्चित विशेषण असणार आहे. परंतु या ठिकाणी साकल्यवाचक मध्ये काय, सर्वच्या सर्व गृहीत कसं धरतो आपण, चारीच्या चारी म्हणजे काय, सर्वच्या सर्व. म्हणजेच या ठिकाणी साकल्यवाचक म्हणजे काय, सर्वच्या सर्व. हा लक्षात मुद्दा असू द्या. उभयता जर विचारलं तर उभयता म्हणजे ते साकल्यवाचक विशेषण असतं. बघा मित्रांनो, तर आपण जवळपास सगळे जे घटक आहेत सगळे घटक आपण बघितले. यामध्ये फक्त तुम्हाला ह्याच्या संख्या आहेत, हे अंक आहेत, या ठिकाणी लक्षात ठेवायचे कोणता घटक आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी विचारला जातो. तर आता यामध्ये बघा आपण काय बघितलंय, तर आपण बघितलंय विशेषण. तर या ठिकाणी विशेषण म्हणजे काय, सर्वप्रथम आपण बघितलंय. तर विशेषण म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे की नामाबद्दल जी विशेष माहिती आहे ती नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची जी व्याप्ती आहे ती नामाची व्याप्ती जो मर्यादित करणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो, विशेषण. तर त्या ठिकाणी आपण उदाहरणही बघितली होती. आता विशेषणाचे प्रकार किती पडतात, तर विशेषणाचे 3 प्रकार पडतात, मुख्य 3 प्रकार पडतात. पहिला आहे या ठिकाणी गुण विशेषण, दुसरा आहे संख्या विशेषण आणि तिसरा आहे सार्वनामिक
विशेषण. गुण विशेषण म्हणजे काय, तर या ठिकाणी गुण दाखवले जातात. आंबट बोर आहे म्हणजेच बोराचा गुण या ठिकाणी कोणता आहे, आंबट आहे, म्हणजे तो आंबट बोर आहे. त्यानंतर दुसरा जो महत्वाचा घटक आहे संख्या विशेषण. संख्या विशेषणाचे प्रकार बघितले. तिसरा महत्वाचा घटक काय, सार्वनामिक विशेषण. नामाच्या आधी सर्वनाम वापरला जातो आणि तो या ठिकाणी सर्वनाम म्हणून येत नाही, कारण तो नामाच्या आधी आहे आणि आपण नामाऐवजी सर्वनाम वापरत असतो. परंतु या ठिकाणी नामाच्या आधी सर्वनाम आहे, म्हणजेच नामाच्या आधी जर सर्वनाम येत असेल तर तो काय असणार आहे, तो असणार आहे विशेषण. आणि त्याला कोणतं विशेषण म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं सार्वनामिक विशेषण. आता दुसरा जो महत्वाचा घटक आहे संख्या विशेषण. संख्या विशेषणाचे प्रकार किती आहेत, 5 प्रकार आहेत. कोणकोणते आहेत, गणनवाचक आहे, क्रमवाचक आहे, आवृत्तीवाचक आहे, पृथक्वाचक आहे आणि अनिश्चितवाचक आहे. आता गणनवाचकामध्ये आपण त्याचे 3 प्रकार बघितले, जे की या ठिकाणी 3 प्रकार बघितले. त्यामध्ये साकल्यवाचक होतं, पूर्णांकवाचक होतं आणि अपूर्णांकवाचक होतं. पूर्णांकवाचक म्हणजे काय, पूर्णांक म्हणजे काय, पूर्ण संख्या 1 2 3 4 5 जे असेल ते. पूर्णांकवाचक म्हणजे काय, पूर्णांक म्हणजे 1 2 3 4 ज्या संख्या असतील त्या पूर्णांकवाचक. अशा पद्धतीने जर तुम्हाला या ठिकाणी परीक्षेत प्रश्न विचारला 1,00,000 रुपये, तर एक काय या ठिकाणी, एक आहे या ठिकाणी पूर्णांकवाचक. अपूर्णांक म्हणजे काय, अर्धा लाख रुपये माझ्याकडे आहे, अर्धा किलो गहू दे, अर्धा किलो गहू आण, अशा पद्धतीने जे आहे हा अर्धा काय या ठिकाणी, हा अर्धा आहे अपूर्णांकवाचक. आता तिसरा महत्वाचा घटक म्हणजे साकल्यवाचक. साकल्यवाचक म्हणजे सर्वच्या सर्व, म्हणजे 4ही भावंडे खेळत होती. चारही भावंडे खेळत होती, बरोबर आहे. 4ही भावंडे खेळत होती म्हणजे या ठिकाणी 4ही काय आहे, तर 4ही या ठिकाणी साकल्यवाचक आहे. म्हणजे आपण गणनवाचक म्हणजे काय समजलं. आता क्रमवाचक म्हणजे काय, तर क्रमवाचक म्हणजे काय, ज्यावेळेस आपण म्हणतो की वर्गात माझा पहिला क्रमांक आला, बरोबर आहे, पहिला, दुसरा, तिसरा, हे काय क्रमांक. लक्षात ठेवा, क्रमांक, क्रम आहे पहिला, दुसरा, तिसरा. माझा टेस्ट सिरीज मध्ये दुसरा क्रमांक आला, दुसरा काय, तर दुसरा आहे या ठिकाणी क्रम आहे, त्यामुळे त्याला आपण क्रमवाचक काय म्हणतो, क्रमवाचक विशेषण. तिसरा जो महत्वाचा घटक आहे आवृत्तीवाचक. आता आवृत्तीवाचक म्हणजे काय, तर या ठिकाणी त्याची आवृत्ती होत असते, म्हणजे चौपट, दसपट, अशा पद्धतीने त्याला आपण म्हणतो द्विगुणित. हे काय, आवृत्तीवाचक विशेषण आहे. जो चौथा महत्वाचा घटक आहे पृथकत्व वाचक विशेषण. पृथकत्व म्हणजे काय, एकत्रित करणे, गट पाडणे. ज्याचे आपण गट पाडतो, 5-5 चे गट, 10-10 चे गट, 3-3 चे गट, त्याला आपण काय म्हणतो, पृथकत्ववाचक. म्हणजेच अशा पद्धतीने 1-1 लोकांचा गट, 1-1 मुलं, 5-5 मुली, अशा पद्धतीने जे गट पाडतो त्याला काय म्हणतो आपण. अशा पद्धतीने विचारलं तर त्याला काय म्हटलं जातं, पृथकत्ववाचक विशेषण. आणि अनिश्चित विशेषण म्हणजे काय, सर्व गाई. सर्व गाई म्हणजे आपल्याला माहिती आहे का, 50 आहे, 25 आहे, सर्व गाई. सर्व म्हणजे किती आहे आपल्याला माहित नाही, म्हणजे अनिश्चित आहे, म्हणजे ते काय झालं, अनिश्चित वाचक विशेषण. यानंतर थोडी साखर, थोडी भाकर, अशा पद्धतीने ज्यावेळेस म्हणतो थोडी साखर म्हणजे काय माहिती आहे का आपल्याला, किती आहे, अनिश्चित आहे, म्हणजेच अनिश्चित या ठिकाणी काय होणार आहे, विशेषण होणार आहे. यानंतर काही मुले, त्यानंतर इतर वस्तू, अशा पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी हे जे विशेषण आहे ते कोणतं आहे, अनिश्चित विशेषण. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने विशेषणाचे जे सर्व प्रकार आहे, विशेषणाचे सर्व प्रकार आपण या ठिकाणी बघितलेले आहे. तुम्हाला काय अडचणी असतील तर त्या ग्रुपला शेअर करा किंवा मला मेसेज पाठवा, या संदर्भात नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. त्याचबरोबर याचा समोरचा जो घटक आहे तोही समोरचा घटक आपण बघूया. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला आजच्या दिवसासाठी जे होमवर्क आहे ते होमवर्क देणार आहे मी. 10 प्रश्न एका पेजवरती लिहून देणार आहे आणि तुम्हाला त्याची विशेषणं ओळखायची आहे. आणि ती विशेषणं कोणकोणती येतात ती तुम्हाला एका पेजवरती प्रश्न लिहायचा आहे. त्याची 4 ऑप्शन मी दिलेली असेल, ती 4ही ऑप्शन जशाला तशी लिहायचे. ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रिंट काढा आणि 4 ऑप्शन जशाला तशी लिहून त्यावरती जे आहे ते टिक मार्क करायचंय, उत्तर कोणतं बरोबर आहे. आणि त्या पद्धतीने ती उदाहरणे जी आहे ती उदाहरणं मला सोडून तुमचा जो गृहपाठ आहे तो गृहपाठ मला कंप्लीट करायचा आहे. आता मी थोड्या वेळाने तुम्हाला ते उदाहरणं देणार आहे आणि थोड्या वेळाने उदाहरणं दिल्यानंतर उद्या सकाळी तुम्ही किंवा मग मी दिल्याच्या नंतर तुम्ही जेव्हाही किंवा ग्रुपला मला शेअर केलं तरी चालेल. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने विशेषण काय आहे, तर विशेषण आपण बऱ्यापैकी बघितलेलं आहे. यात काही अडचणी असेल तर तुम्ही नक्कीच मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तर आशा करूया ज्याचं प्रकरण आहे विशेषण ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल, आशा करूया समजलं असेल. आणि भेटूया उद्या ह्याच वेळेला ह्याच ठिकाणी. तोपर्यंत जय हिंद.